काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे भारत जोडो न्याययात्रेचा दुसरा टप्पा पार पडणार आहे आणि भिवंडीनंतर ठाण्यात देखील ते दाखल होणार आहे। 16 मार्च रोजी ते ठाण्यात धडकणार आहे। त्यासाठी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर हा बॅनर लावण्यात आला आहे। भारताचा ठाण्यात भाग ठाण्यात अशा प्रकारचा बॅनर या ठिकाणी सर्वांचं लक्ष वेधत आहे। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आणि मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये मेट्रोच्या खांबाच्या वर प्रत्येक बॅनर या ठिकाणी लावण्यात आले आहे। त्यामुळे नक्कीच भारत जोडो न्याययात्रेमध्ये अनेक महाविकास आघाडीचे नेते देखील सामील होणार आहेत। त्यामुळे राहुल गांधी यांचं जागोजागी जंगी स्वागत शक्ती प्रदर्शन देखील पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहायला गेलं तर राहुल गांधी यांच्यासोबत अनेक लोक देखील जोडली गेलेणार आहेत। त्यामुळे ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी 16 मार्च रोजी मोठे जय्यत तयारी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे भारताचा वाघ ठाण्यात अशा प्रकारचं बॅनरकडे सर्वांचं लक्ष वेधत आहे। त्यामुळे या ठिकाणी लोक पाहायला गेलं तर एकच की राहुल गांधी हे ठाण्यामध्ये जशा पद्धतीने येणार आहेत त्या पद्धतीचं जंगी स्वागत देखील केलं जाणार आहे। ठाण्याचा टेंबी नाका असेल त्याचबरोबर पूर्व द्रुतगती मार्ग असेल या ठिकाणी राहुल गांधी यांची यात्रा असणार आहे। त्यामुळे नक्कीच दुसऱ्या टप्प्यातली भारत जोडो न्याययात्रा हे सर्वांचं लक्ष वेधणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्व नेते देखील या ठिकाणी प्रमुख उपस्थित असणार आहेत। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राहुल गांधीची न्याय जोडो यात्रा ही कशा प्रकारे असणार सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागले। मात्र सध्या तरी आपण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात या ठिकाणी राहुल गांधींचे बॅनर लागल्यामुळे एकच चर्चेला उधाण आलेलं आहे। त्यामुळे नागनाथसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।